नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यात आज 1500 रुपयाचा हप्ता जमा होऊ लागला आहे. पण सरकारने तर 3000 एकत्र देऊ असं सांगितलं होतं. मग आता फक्त 1500च का? यामागं मोठा सरकारी निर्णय आणि निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप आहे. पूर्ण माहिती फक्त 2 मिनिटात या व्हिडिओत सांगते. काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. होय, सर्वप्रथम पृष्टी. आजपासून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ लागलाय. लाखो महिलांना मेसेज आलेत. आता खात्यात 1500 जमा झाले आहेत. पण इथेच मोठा ट्विस्ट समोर आलाय. सरकारने आधीच जाहीर केलं होतं की डिसेंबर आणि जानेवारी सोबत 3000 एकाच वेळी महिला लाभार्थींना देणार. मात्र महाराष्ट्र आचारसंहिता लागल्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. त्यामुळे फक्त डिसेंबरचा 1500 हा रक्कमच मंजूर झाली आहे. जानेवारीचा अतिरिक्त 1500 मिळेल का, कधी मिळेल याचा निर्णय आचारसंहिता संपल्यानंतरच होणार. योजनेच्या सुरुवातीला दर महिन्याला 1500चं वचन देण्यात आलं होतं. मात्र 2 महिन्यांनी रक्कम एकत्र देण्याचा निर्णय घेऊन सरकारने मोठं पाऊल उचललं होतं. पण तोच निर्णय आयोगामुळे अडकला. यामुळे अनेक महिलांमध्ये वचन दिलं पण पूर्ण नाही अशी नाराजी दिसते. तुम्ही तुमचा हप्ता आला आहे का हे तपासण्यासाठी मोबाईलवर बँकेचा मेसेज तपासा, उमंग ऍपवर तपासा, बँक पासबुक एंट्री चेक करा, सीएससी बँक मित्रकडे जाऊन मिनी स्टेटमेंट काढू शकता. रक्कम टप्प्याटप्प्याने येत आहे. आज आले नाही तर 24 ते 48 तासात येऊ शकते. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झाला आहे, पण एकत्र 3000 देण्याचा निर्णय मात्र अडला आहे. पण या योजनेबद्दलचे पुढील अपडेट्स, हप्ता तारीख आणि सरकारी घोषणा हे सर्वात आधी आमच्याकडेच मिळणार. त्यासाठी चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा. आणि हो शेतकरी भगिनींनो, तुम्हाला हा हप्ता जमा झाला का नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.